काल ज्यांना आम्ही आमदार केले तेच आमची ठोकायला निघाल्यावर मग पक्षाने दखल घ्यायची काम आहे का नाही? निधी नाही मिळाली तर आम्ही उद्या लोकांना तोंड काय दाखवायचे आहेत? कसं आहे, ज्याला त्रास होते त्यालाच कळतं. कार्यकर्ते सगळे परेशान आहेत. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो इमानदारीनं, मी 22 घेतले असते ना. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आमच्या कार्यकर्त्याचे कामं होत नव्हते. प्रवेश केलं म्हणजे काय केलं? बाळासाहेबांच्या विचाराशी बांधील की आमची, बाळासाहेबांच्या विचाराशी सोबत आहेत आम्ही. बाकी विषय काय वेगळा? कारण काही नाही. विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल तर विरोधी पक्षात मिळते का? आता तू सांग मला. मी इतके दिवसापासून काम करलो, 25 वर्षापासून मी या पदावर आहे, सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवळ 100 आणि 0 असंच चालू आहे सगळं. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो. आणि राजकारणाची समीकरणं सगळी बदललीत. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पटदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येते संध्याकाळी म्हणते माझं काय आहे का नाही, चाललोय उद्या. त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं. आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत, त्याची समस्याची निवारण व्हावं, ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्षी 40 वर्षे मी संघटनेत घातले. मला कळते तसं 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्यात आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. कार्यकर्त्याची मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार केला. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो इमानदारीनं, मी 22लाच घेतले असते ना. इतकी वाट बघितली नाही 26 पर्यंत. 22ला मला काही मिळत होतं तेव्हा. पण पैशासाठीच राजकारण होत नसते, परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला, 89ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्यांना आम्ही आमदार केले तेच आमची ठोकायला निघाल्यावर मग पक्षाने दखल घ्यायची काम आहे का नाहीये? आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 EB फॉर्म, म्हणजे आमचा काटायचा. जिल्हा परिषदला आमच्याच माणसाच्या विरोधात काम करायचं, 19ला माझ्याच विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं, तुला सगळंच माहिती आहे. म्हणजे कसं आहे, ज्याला त्रास होते त्यालाच कळतं. आम्हाला काय त्रास भोगावा लागला, आमच्या कार्यकर्त्याला काय भोगावं. अरे आनेराव जिल्हा प्रमुख आहे. आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा तिकीट दिली, पण ते जिल्हा प्रमुख असून रनिंग सदस्य असून त्याला विचारलं सुद्धा नाही. ही काय आहे? हे पक्ष आहे. ह्या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झाला, हे लक्षात ठेवा. आमच्या कार्यकर्त्याचे कामं होत नव्हते, गोरगरिबाचे कामं होत नव्हते. त्या सगळ्याचे कामं व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रवेश होता. उद्धव सेनेमध्ये काय नाराजी होती तुमची? अजिबात नाही, अजिबात नाही. कुठेही मला उद्धव साहेबांवर जराशी सुद्धा नाराजी नाहीये. कोण्याही नेत्यावर माझी थोडीशी सुद्धा नाराजी नाहीये. मग कोणते कामं तुमचे होत नव्हते की ज्याच्यामुळे तुम्हाला? आपल्याला बार मी बाईटवर सांगत होतो, कुठल्याही प्रकारची DPCची निधी मिळत नव्हती. विरोधक असल्यामुळे कुठली आज आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरतो तर लोकांची अपेक्षा असते की आम्ही त्यांना निधी दिली पाहिजे, कामं केले पाहिजे. माझ्याकडे 5 लाख रुपयाचं 5 कोटीचा जे MP लाडा त्याच्यामध्ये होतं काय? त्यामुळं आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही लोकांच्या कामी पडलो पाहिजे. विकास कोण्याच गोष्टीचा होत नाही, निधी कोणत्याच गोष्टीला मिळत नाही. कार्यकर्ते सगळे परेशान आहेत, कोणत्याच गोष्टीची निधी त्यांना सुद्धा मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आज मॅक्झिमम लोकांनी ज्यावेळेस सांगितलं की आपण इथं गेलं पाहिजे म्हणून आम्ही गेलो. कधीपासून म्हणजे नियोजन कधीपासून सुरू होतं टायगर ऑपरेशन? आता सगळ्याला माहिती आहे ना किती दिवसापासून. ठीक आहे, ठीक मुद्द्याचं बोला. मंत्रिपदाचं काय आश्वासन? नाही ना, काय कसले मंत्रिपद वगैरे आम्हाला कोणालाही काही लागत नाही. शिंदे साहेब जे ठरवतील ते ठरवतील. फक्त महत्वाचं एकच आहे की आमच्या कार्यकर्त्याला सगळ्याला वाव मिळाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेचे कामं झाली पाहिजे. निधी प्रत्येक खेड्यागावाला आमचा आपलं तुम्हाला माहिती आहे. माझी लोकसभा असो किंवा परभणीची लोकसभा असो किंवा मग संजय देशमुख साहेबांची लोकसभा असो, अतिशय खेडोळ सगळा भाग आहे.
अतिशय दुर्गम भाग आहे आणि त्यामध्ये निधी नाही मिळाली तर आम्ही उद्या लोकांना तोंड काय दाखवायचे आहेत. लोकांनी आम्हाला इतका विश्वासानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आमच्यावर विश्वास करून लोकांनी निवडून दिलं तर काही ना काहीतरी त्यांचा विकास करणं गरजेचं आहे, त्यांच्या कामी पडणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलतो. बरं, नांदेडच्या विधान परिषद तुम्ही ज्या टाइमला निघून गेलात तो टायमिंग चुकला आणि विधान परिषदचा निकाल वेगळा आला असं ठीक वाटतं? आहे, जाऊ द्या, जे काय झालं ते झालं. जे गोष्टी महत्त्वाच्या होत्या ते केल्या. एक तुम्हाला पक्क चांगलं माहीत आहे की मी पाय राहून उभा होतो. कुठल्याही प्रकारचं लालशन माझ्यावर लागू शकत नाही. मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे कोणालाही कमी पडलो नव्हतो. सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याला विश्वासात घेतलं होतं. पण योगायोग आहे की मला तिकडे जावं लागलं आणि मी कुठंतरी माझ्या मुलाच्या या निवडणुकीमध्ये कमी पडलो.